नमस्कार. आज 11 फेब्रुवारी 2025 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या वृत्तपत्रामध्ये MPSC राज्यसेवा 2025 UPSC 2025 या परीक्षेसाठी एक्झाम लाईक करंट अफेअर्स नाही आहे. पहा, MPSC कंबाईन परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण बातम्या आहेत. MPSC कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा, पण UPSC आणि MPSCचे विद्यार्थी व्हिडिओ हा नाही पाहिला तरी चालेल. ओके, इंडियन एक्सप्रेसचं पण तसंच आहे. पहा, व अगदीच इंडियन एक्सप्रेसला ना तुम्ही त्यामधील जे आर्टिकल झालेले आहेत, आता योगेंद्र यादव यांनी एक आर्टिकल लिहिलेला आहे आम आदमी पार्टीबद्दल. तो आर्टिकल ना तुम्ही 2:30 ते 4:30 या दरम्यान डेली वाचण्याचा प्रयत्न करा. आता मी असं का म्हटलेलं आहे 2:30 ते 4:30 दरम्यान, तर UPSCची परीक्षा किंवा UPSCचं CSAT पेपर कधी 2:30 ते 4:30 दरम्यानच असणार आहे, बरोबर. मग त्यावेळेस तुमचं ब्रेन ॲक्टिव्ह असावं यासाठी आजपासूनच तुम्हाला आता प्रॅक्टिसमध्ये आणायचं आहे. ओके, त्यामुळे डेली एक आर्टिकल तुम्हाला काय 2:30 ते 4:30 दरम्यान वाचायचा आहे. ओके, जे UPSCचा फॉर्म भरलेले विद्यार्थ्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केले आहेत त्यांच्यासाठी हे थोडंसं मी सजेशन दिलेलं आहे. ओके, व एक्झामसाठी पहा 100 दिवस राहिलेले आहेत. त्यानिमित्ताने प्लीज अगदी ज्या व्हिडिओजमध्ये वगैरे वेळ जाईल अशाकडे तुम्ही प्लीज थोडंसं स्किप केलेलं बेटर असेल. ओके, त्यामुळे मी पण जास्त वेळ न घेता डायरेक्टली करंट अफेअर्सला सुरुवात करेन. पंतप्रधानांकडून परीक्षेचे धडे. आता परीक्षा पे चर्चा हा काल कार्यक्रम पार पडला, बरोबर. मग MPSC कंबाईनला इथून प्रश्न कशा स्वरूपात येईल पहा, तर बंद सभागृहातून प्रथमच निसर्गाच्या सानिध्यात झालेली परीक्षा पे चर्चा ही यावेळीची थीम होती. ओके, याच्या पूर्वीचे म्हणजे 7 परीक्षा पे चर्चा झालेल्या आहेत, बरोबर. त्यामध्ये अगदीच स्टेडियममध्ये वगैरे तिथं काय कार्यक्रम व्हायचे पूर्वी, पण यावेळेस काय अगदीच गार्डनमध्ये हे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. ओके, निसर्गाच्या सानिध्यात हा कार्यक्रम झालेला आहे, यामुळे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर पहा, PM मोदी यांनी एक खूप बेस्ट पॉईंट इथं सांगितलेला आहे. कशाचा, तर मेडिटेशन यासोबतच त्यांनी एकाग्रता म्हणजे फोकस असणं का गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. व त्यामध्ये त्यांनी स्पोर्ट्सचं उदाहरण दिलेलं आहे. ओके, व याला प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी काय केलेले आहेत, तर अगदी तुम्ही IPL मॅचेस वगैरे पाहता किंवा वर्ल्ड कपच्या मॅचेस ज्यावेळेस पाहता किंवा अगदी तुम्ही पण लाईव्ह नक्कीच पाहिला असाल मॅच. हे पहा, हे स्टेडियम आहे, इथे पिच आहे, त्याच्यानंतर अगदी एकीकडून काय पहा गोंगाट चालू असतो, बरोबर आहे. मग या दरम्यान देखील खेळाडू आपलं चांगलं प्रदर्शन करतात का, तर फोकसमुळेच ते प्रदर्शन चांगल्या पद्धतीने करू शकतात. मग त्यांनी तेच लिहिलेलं आहे. तुमच्या बाजूला मोबाईल फोन्स वगैरे सर्व काही गोष्टी आहेत ज्यामुळे डिस्ट्रॅक्शन भरपूर आहे तुमच्याकडे, पण तुम्ही एकाग्र राहू शकता किंवा फोकसनेच तुम्ही कॉन्कर करू शकता. UPSC असू द्या किंवा MPSC असू द्या, तुम्हाला जर कॉन्कर करायचं असेल. आता एक्झाममध्ये पण पहा 25 मे अगदीच उन्हाळा असणार आहे. ओके, उन्हाळा व तीव्र ऊन असेल 25 मे रोजी, व अगदीच पहा आपला चांगलंच बेंच तिथं प्रोव्हाइड होईल याची गॅरंटी नाही आहे, तरी देखील आपण चांगलं तिथं प्रदर्शन करू शकतो. कशामुळे, तर फक्त फोकसमुळे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो सल्ला दिलेला ना तो आपण आत्मसात करणं गरजेचंच आहे. पहा, त्याच्यानंतर हे फोकस प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर मेडिटेशन. ओके, डेली तुम्ही माइंडफुलनेसची वगैरे प्रॅक्टिस करत राहा, तुम्ही नक्कीच आपल्या मनावर विजय प्राप्त करू शकाल. ओके, त्याच्यानंतर आजपासून 12वीची परीक्षा आहे. तर जे विद्यार्थी म्हणजे आता आपले तर विद्यार्थी नसतील, आपले ऑडियन्स तर नाही आहे 12वीचे, पण त्यांच्या आजूबाजूचे जर कोणी असतील तर त्यांच्यासाठी अगदीच शुभेच्छा आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे प्रशासकीय प्रभावाने मंत्री निष्प्रभ. आता याच्यापूर्वी जर न्यूज पाहिलात तुम्ही, प्रताप सरनाईक MSRTCचे मंत्री, त्याच्यानंतर आता उदय सामंत यांचं पहा झालेलं काय आहे, तर मंत्रिमंडळामधील जे मंत्री आहेत त्यांना निर्णय घेताना त्यांच्याकडे थोडीशी पॉवर आता कमी होत चाललेली आहे. का, तर सर्व पॉवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जी सर्व पॉवर आहे ना ती IAS अधिकाऱ्यांकडे देत आहेत. ओके, त्यामुळे प्रशासकीय प्रभावानेच सर्व निर्णय घेतले जात आहेत. आता अगदीच उद्योगाची काही धोरण असतात पहा, म्हणजे अगदी उद्योगमंत्र्यांकडे त्यांची फाईल जाणं अपेक्षित असतं. एखादा उद्योग जर राज्यामध्ये येत असेल ना तर त्याची फाईल उद्योगमंत्र्याकडे येणे अपेक्षित आहे. पण जे सचिवालय आहे ना, त्या सचिवालयामध्ये जे IAS अधिकारी बसलेले आहेत सेक्रेटरी, ते सेक्रेटरी लेवलवरतीच ते फाईल पाहून लगेच त्यावरती निर्णय घेत आहेत. मग असं जर होत असेल तर पहा, जे मंत्री आहेत त्यांचं तिथं काही काम उरत आहे का, तर नाही, बिलकुल नाही. आता कालचंच लेक्चर तुम्ही आठवा, प्रताप सरनाईक यांनी लिहिलेलं होतं की कोणतीही फाईल जर असेल तर त्याच्यावरती फायनल निर्णय कोण घेईल, तर तो मीच घेणार आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. उदय सामंत यांची ज्यावेळेस न्यूज आली ना त्यावेळेस आपल्याला समजत आहे की सर्व जे निर्णय आहेत ते डायरेक्टली IAS लेवलचे अधिकारीच घेत आहेत. मग हे थोडंसं पहा, मंत्र्यांची पॉवर कमी केल्यासारखी ही
बातमी आहे. मग या न्यूजमधून आपल्याला काय शिकायचं आहे, तर IAS होणं का अपेक्षित आहे किंवा IAS होणं का गरजेचं आहे हे तुम्ही या न्यूजमधून शिकू शकता. ओके, बाकी मंत्री वगैरे तुम्ही मंत्री बनण्यासाठी तर क्लास नक्कीच पाहत नसाल, या निमित्ताने मी त्याबद्दल बोलू शकत नाही, स्किप करतोय. नेक्स्ट न्यूज आहे शिंदेंच्या काळातील योजनांना खात्री. आता प्रश्नचिन्ह आहे, पण हे होण्याचे जास्त चान्सेस आहेत. पहा, त्यामधील मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, त्यानंतर शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा, लाडका भाऊ, महिलांसाठी गुलाबी रिक्षा, अशा ज्या काही योजना आहेत, लवकरच या योजना गुलदस्त्यात गुंडाळल्या जाऊ शकतील. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर सोन्याचा भाव जर तुम्ही पाहिला तर आज घडीला तर 10 ग्रॅमसाठी पहा 2430 रुपयांची तिथे वरचढ झाली व 88,100 रुपये झालेला आहे. मी डेली अशा बातम्या घेत नसतो, पण आज थोडंसं डायरेक्टली नजर पडली, त्यानिमित्ताने घेतलेली आहे. त्याच्यानंतर बंगळुरात हवाई दलाच्या चित्तथरारक कसरती, आपण ही न्यूज पाहिलेली आहे काल, त्यामुळे मी आता याला एंटरटेन करत नाही आहे. त्यामुळे पहा, प्लीज सर्वांनी रेग्युलर राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे लवकरात लवकर आपल्या बातम्या इझी संपून जातील. म्हणजे काल ही बातमी घेतलेली होती, त्यामुळे आज घ्यायची आवश्यकता नाही. ओके, म्हणजे आपले तेवढाच तिथं क्षण नक्कीच वाचेल. ओके, नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात. डोनाल्ड डंक, पोलाद ॲल्युमिनियमवर वाढीव आयात शुल्क. आता पहा, नवीन निर्णय, नवीन इम्पॅक्ट. ओके, पण याचा इम्पॅक्ट ना भारतावरती होणार आहे. पहा, कॅनडा, मेक्सिको या देशांवरती ॲल्युमिनियमच्या आयातीवर म्हणजे USA काय करणार आहे आता, जर तुम्ही बाहेरच्या देशातून पोलाद ॲल्युमिनियम जर आयात करत असाल तर तुमच्यावरती किती 25% तिथं टॅक्स लागेल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय घेतला. बरोबर. मग आता एवढं जर आयात शुल्क तिकडे जर वाढलं अमेरिकेमध्ये, तर पहा, पूर्वी स्टील म्हणजे इम्पोर्टेड स्टीलची किंमत जर 100 रुपये होती, तर आता किती प्लस 25 करा तुम्ही त्यामध्ये, तर 125 रुपये तिथं काय होईल पहा, अमेरिकेमध्ये स्टीलची किंमत होईल. मग स्टीलच्या किमती, परदेशी स्टीलच्या किमती तिथे वाढतील. बरोबर आहे. ओके, मग ॲल्युमिनियमच्या जर तिथे जास्त किमती जर वाढल्या दुसऱ्या देशातून आयात केलेल्या, तर आत्मनिर्भर अमेरिका या नजरेखालून तेथील जे इंडस्ट्रीज आहेत ना, ते स्वतःचेच स्टीलचं उत्पादन वगैरे घेतील ना तिथे. मग स्वतःचं जर स्टीलचं उत्पादन घेतली तर तिथं त्यांना मे बी 100 रुपये किंवा 90 रुपयाला पडेल. ओके, मग ते इम्पोर्ट करतील का स्टील, तर बिलकुल नाही. मग जगभरामध्ये जे दुसरं स्टील बनत आहे मग ते कुठं जाईल, कारण अमेरिका तर घेत नाही आहे, मग ते जाणार आहे भारतामध्ये येईल. कारण याच्या पूर्वी पण म्हटलेलं आहे, भारत ही मोठी बाजारपेठ आहे. बरोबर. मग याच दृष्टिकोनातून भारताला डम्पिंगचा इथे इफेक्ट पडू शकतो. भारताला धोका कशाचा आहे, तर डम्पिंगचा. मग डम्पिंग म्हणजे काय असते, आता प्लीज प्रिव्हियस व्हिडिओ माझे आठवा, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे डम्पिंग म्हणजेच काय. पहा, हा आपला प्यारा भारत व इथं आहे चायना. मग चायनामध्ये एखादी वस्तू तयार होते पहा 100 रुपयाला, बरोबर, व भारतामध्ये पण तीच वस्तू तयार होते 120 रुपयाला. बरोबर. मग चायना काय करतं, आपल्या मार्केटची स्टडी करतं. मग त्याला समजतं की 120 रुपयाला ती वस्तू भारतामध्ये विकत आहे. मेड इन इंडियाची वस्तू 120 रुपयाला आहे आणि मेड इन चायनाची वस्तू 100 रुपयाला आहे. मग मेड इन चायनाची वस्तू भारतामध्ये आल्यानंतर ती कोणी घेणार आहे का, तर बिलकुल घेणार नाहीत. मग चायना काय करतं पहा, तर मेड इन चायनाची जी वस्तू आहे ते त्यांनी 100 रुपयाची जी वस्तू आहे त्याला भारतामध्ये आल्यानंतर ती 80 रुपयाला विकण्याचा प्रयत्न करेल. मग 80 रुपयाला जर ज्यावेळेस ती वस्तू विकली जाईल ना, त्यावेळेस भारतीय कस्टमर 120 रुपयाच्या ऐवजी 80 रुपयेवाली वस्तू नक्कीच प्रेफर करतील. का, तर 40 रुपयाचा तिथं नफा आहे. या नजरेतून इथं काय केलं पहा, 100 रुपयाची वस्तू होती पण चायनानी 20 रुपये स्वतःच कपात करून टाकली त्याची. ओके, मग यालाच आपण काय म्हणतो, डम्पिंग म्हणतो. मग ती तसंच होणार आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी काय घेतलेलं आहे, 25% तिथं ड्युटी लावलेली आहे. ओके, कस्टम ड्युटी जर 25% तिथं लावली तर काय होईल पहा, 100 रुपयाची वस्तू 125 रुपयाला होईल. त्यामुळे दुसऱ्या देशाच्या ज्या वस्तू दुसऱ्या देशातील जे स्टील आयात केलं जाणार आहे अमेरिकेमध्ये ते होऊ शकणार नाही. मग त्यांना एकमेव देश उरतो तो म्हणजे भारत. मग भारतामध्ये अगदीच पहा जास्त डम्पिंग होण्याचे चान्सेस आहेत. ओके, मग जर डम्पिंग जास्त झाली भारतामध्ये तर काय होईल, जे आपली स्वतःची इंडस्ट्रीज आहेत त्याचं जसं टाटा स्टील आहे पहा. ओके, मग टाटा स्टीलला वगैरे तर आपले जे देशी उद्योग आहेत ना यांना इथं नक्की फटका बसू शकतो. डन. नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात आपण. प्रयागराजच्या वाटेवर वाहनांचा महामेळा. ओके, म्हणजे अगदीच पहा खूप मोठ्या रांगा तिथे लागत आहेत. म्हणजे प्रशासन थोडंसं ठप्प झालेलं आपलं बेसिकली या न्यूजमधून पाहायला येतं. त्याच्यानंतर नेतृत्वाचे धडे ते एकाग्रता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परीक्षा पे चर्चा आपण ती पाहिली. त्यानंतर पुढे जाऊयात. आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांसाठी सेफ हाऊस. आता ही जी बातमी आहे ती कंबाईन परीक्षेसाठी नक्की विचारली जाऊ शकेल, त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा. तर पहा, आपल्या राज्यामध्ये ऑनर किलिंग वाढत आहे सध्याला. तुम्ही जर पाहिलात म्हणजे लोकमत न्यूजपेपर जर तुम्ही पाहिलात ना तर त्यामध्ये ऑनर
किलिंगच्या बातम्या जास्त पद्धतीने प्रोव्हाइड केल्या जातात पहा, किंवा एखादी लोकल न्यूजपेपर, तुमच्या शहरातील जर लोकल न्यूजपेपर जर असेल तर अगदी तिथून पण ह्या बातम्या समजून येतील. आता लातूर जिल्हा असू द्यात किंवा नांदेड जिल्हा असू द्यात किंवा छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्यामध्ये पण ऑनर किलिंगच्या समस्या किंवा ऑनर किलिंगच्या ज्या केसेस आहेत ना त्या वाढलेल्या आहेत. आता या बातमीला समजून घेण्यासाठी ना आपण पहिल्यांदा ऑनर किलिंग म्हणजे काय हे समजून घेऊयात. ओके, मी म्हटलं की केसेस वाढत आहेत, पण ऑनर किलिंग काय आहे हे नेमकं समजून घेऊयात. तर पहा, सर्वांनी आय थिंक सैराट मूवी पाहिला असाल, बरोबर आहे. मग सैराट मूवीमध्ये जे शेवटी होतं ना, म्हणजे जे काही एंड आहे सैराट मूवीचा ते आहे ऑनर किलिंग. ओके, म्हणजे आपल्या सन्मानार्थ एखाद्याची हत्या अशा पद्धतीने आहे ते बेसिकली. ओके, आय होप तुम्ही समजून गेला असाल. म्हणजेच काय, यामधून काय आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय जर एखाद्याचा विवाह होत असेल, ओके, व अगदीच ते प्रेम प्रकरण असणार, हे तर आपण नक्की ऑनर किलिंगमध्ये शाश्वती त्याची देऊ शकतो पहा. तर आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह तशा पद्धतीने जर होत असतील व त्याला जर तिथे म्हणजे अगदीच प्रेमीयुगुलांचं तिथं अगदीच मर्डर करण्यात येतं, मग अशा केसेस वाढत आहेत. मग यांना पोलीस प्रोटेक्शन मिळावं यासाठीच सेफ हाऊसची स्थापना करण्यात येत आहे. व पहिल्यांदा याची स्थापना कोणी केली होती पहा, तर सेफ हाऊसची जी निर्मिती आहे यामध्ये अनिस म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी खूप पहिल्यांदा पुढाकार घेतलेला होता, बरोबर. म्हणजे त्यांनी अगदी पुणे किंवा मोठ्या ज्या सिटीज आहेत ना तिथे त्यांनी तशा पद्धतीने प्रोटेक्शन ऑलरेडी त्यांच्या स्वरूपातून देत होते. व अगदी पहा, याच्यापूर्वी आपल्याकडे आर्टिकल 21 आहे, पण ऑनर किलिंगमध्ये आर्टिकल 21 तिथं तशा पद्धतीने लागू होतो का? म्हणजे आता अगदीच तुम्ही छोट्याशा साधारण शहरामध्ये आहात, ओके, व तुम्हाला माहिती आहे आर्टिकल 21 जीवन जगण्याचा अधिकार व तुम्हाला अगदी विवाह करण्याचा अधिकार पण आर्टिकल 21 अंतर्गत देण्यात आलेला आहे. पण तुम्ही सर्वांना सांगू शकता का तशा पद्धतीने? पण मग अगदी तेच समस्या पहा, अगदी आपण सर्वांना तिथं समजावून सांगू शकत नव्हतो की आर्टिकल 21 अंतर्गत मी माझं जीवन जगत आहे म्हणून, बरोबर. मग अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पहिल्यांदा पुढाकार घेऊन सेफ हाऊसची स्थापना केली होती. मग याच्याच पुढे जाऊन आता राज्य सरकारने पण काय केलं आहे पहा, ऑनर किलिंगच्या ज्या घटना आहेत किंवा ज्या केसेस आहेत त्याला थांबवण्यासाठी त्यांनी सेफ हाऊसची स्थापना करण्यात येणार आहे. व प्रत्येक जिल्ह्याला इथं एक तशा पद्धतीने सेफ हाऊस दिलं जाईल व यामध्ये 24 तास काय असेल पहा, पोलीस प्रोटेक्शन असेल. ओके, 24 तास इथं पोलीस प्रोटेक्शन असल्या कारणाने ऑनर किलिंगच्या ज्या घटना आहेत त्या कदाचित कमी होऊ शकतील. ओके, मी म्हटलं ना याच्यापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा पुढाकार घेतलेला होता, त्यामुळे अगदी त्यावेळेस पोलीस प्रोटेक्शन वगैरे दिलं जायचं नाही, पण आता पोलीस प्रोटेक्शन इथं देण्यात येणार आहे व गृह मंत्रालयाने याचे आदेश दिलेले आहेत. पहा, ही एक बेस्ट पॉझिटिव्ह न्यूज आहे असं तुम्ही म्हणा, कारण याच्यापूर्वी महाराष्ट्र आपला पुरोगामी विचारांचा राहिलेला आहे व त्याच विचारांवरती आपण परत एकदा जात आहोत. ओके, आय होप ही बातमी अगदी तुम्हाला समजलेली असेल. डन, म्हणजे अगदी टायटल वाचल्यानंतर पण तुम्हाला ही बातमी समजूनच येईल. त्याच्यानंतर पुढे चला, पहा ही बातमी आपण पाहिलेली आहे, परत मी या बातमीला स्किपच करत आहे. नेक्स्ट आहे पोलाद ॲल्युमिनियमची डम्पिंगची भीती, 25% आयात शुल्क लावण्याची ट्रम्प यांची धमकी. ओके, त्यांनी अद्याप लावलेलं नाही आहे तर त्यांनी धमकी दिलेली आहे, पण कदाचित होऊ शकतं पहा हे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. राजकीय भेटीगाठींनी तर्कवितर्क स्किप करू शकता. त्यानंतर येतं शिक्षण क्षेत्रातील महासत्ता होण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी लिहिलेला हा आर्टिकल आहे. पहा, हा संपूर्ण आर्टिकल आपल्यासाठी गरजेचा नाही आहे, परंतु हा जो शेवटचा पॅराग्राफ आहे ना हा खूप महत्त्वाचा आहे. तर पाहूया थोडंसं काय म्हणत आहे हे पॅराग्राफ. काल अगदीच पहा, ज्या विद्यार्थ्यांनी CETमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे ना त्यांना एक मेसेज आलेला असेल पहा, अटल ऑनलाईन. ओके, मग हे अटल ऑनलाईन प्रणाली काय आहे तर बेसिकली पहा, ज्या विद्यार्थ्यांनी CET करणार आहेत किंवा म्हणजे CETची नोंदणी वगैरे केलेली आहेत ना त्यांच्यासाठी मॉक टेस्टचं आयोजन यामार्फत करण्यात आलेलं आहे. मॉक टेस्ट. ओके, मग MPSC कंबाईनला हाच प्रश्न येऊ शकतो की पहा, राज्य सामायिक प्रवेश कक्षाकडून असेसमेंट टेस्ट अँड लर्निंग म्हणजेच अटल प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. कोणामार्फत ही अटल प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे असा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. तर राज्य सामायिक प्रवेश कक्ष, ओके, म्हणजे CET सेल अंतर्गत हे अटल प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. डन. त्याच्यानंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षाचा सराव करता येतो. शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळखण्याबरोबरच विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवण्यात यामध्ये मदत केली जाणार आहे अटल प्रणाली अंतर्गत. आय होप हा पॉईंट समजलेला असेल. परीक्षेला डायरेक्टली पहा 2019ला पेन्सिल पोर्टलबद्दल प्रश्न विचारलेला होता, त्यामुळे म्हणतोय की अटल
जे पोर्टल आहे ते कशा संदर्भात आलेलं आहे असा विचारला जाऊ शकतो प्रश्न. त्यामुळे हे तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की अटल पोर्टल कशा संदर्भात आहे, तर CET सेल अंतर्गत विकसित करण्यात आलं व मॉक टेस्ट किंवा तुमच्या क्षमता इथं ओळखता येतील या नात्याने अटल प्रणालीचा विकास इथं करण्यात आलेला आहे. कोण मार्फत? CET सेल अंतर्गत. डन. ही बातमी एवढीच आहे गरजेची, बाकी गरजेचं नाही आहे. भूकंपाची मोजणी मी काल तुम्हाला सांगितलेलं आहे होमवर्क, ते तुम्ही करून घ्या. त्याच्यानंतर तर्कतीर्थ विचार. आता पहा आकाशवाणी मुंबई जे केंद्र आहे ना त्याबद्दल हे आर्टिकल्स आय थिंक येत आहेत. डेली सकाळी 7ला आय थिंक ते कार्यक्रम आहे, तुम्ही ते ऐकून घ्या. बाकी पहा हे आपलं गरजेचं नाही आहे. खोदा पहाड निकला चुहा अशा पद्धतीने येतं, त्यामुळे मी या संपूर्ण बातम्या स्किप करत आहे. ओके. तरी देखील तुम्हाला वाटतच असेल ना की ही बातमी राहिलेली आहे, तर अगदीच पहा टेलिग्राम चॅनलवरती याची PDF मिळून गेलेली आहे तुम्हाला, तुम्ही नक्की स्वतःहून वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर गणंग गेला आणि प्लीज स्किप करा, मणिपूरबद्दलचा हा लेख आहे. ओसाड गावाची हाळी हा पण अगदीच स्किप केला तरी बेटर असेल. आता 1991चे प्रतिबिंब 2025मध्ये दिलेलं आहे का पी चिदंबरम यांनी ही टीकास्त्र अशा पद्धतीनं हा आर्टिकल आहे. इंडियन नॅशनल काँग्रेस यांच्या धर्तीवर हा आर्टिकल लिहिण्यात आलेला आहे, पण मी याला एंटरटेन करत नाही आहे. याची 2 कारणं आहेत. पहा, इकॉनॉमिक्सचे प्रश्न अशा पद्धतीचे विचारले जात नाहीत UPSCला, व जे MPSC कंबाईनचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जर म्हटलं तर 1991चं तुम्हाला माहितीच असेल ना, उखाजा धोरण वगैरे, मग ते जर तुम्ही शिकला नाहीत तर मग याच्या पलीकडे तुम्ही इकॉनॉमिक्स शिकलातच काय असा तिथं प्रश्न अर्थचिन्ह होतो. त्यामुळे मी या संपूर्ण गोष्टींना स्किप करतोय. ओके. त्याच्यानंतर पर्यावरण संवर्धनास तडजोड, प्लास्टर ऑफ पॅरिसबद्दलचं आलेलं स्किप करा. नेक्स्ट आहे पॅरिस परिषदेत तंत्रज्ञान सार्वभौमत्वाची हाक. आता कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेल्या होत्या काही घटना की पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सला जाणार आहेत व आज काय होणार आहे तिथे पहा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल एक परिषद होणार आहे. मग त्याचंच थोडंसं एक्सटेन्शन आहे व इथून परीक्षेला प्रश्न नक्की बनू शकतो MPSC कंबाईनला. काय तर पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्सची परिषद केव्हा झालेली होती? 2023मध्ये पहा, कुठे? ब्रिटन येथे 2023मध्ये पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल एक परिषद झाली. मग नेक्स्ट परिषद म्हणजे दुसरी परिषद कधी झाली पहा, 2024मध्ये. ती झाली दक्षिण कोरियामधील सोल येथे दुसरी परिषद भरलेली होती पहा आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल. व सध्याला चालू आहे 2025मध्ये तिसरी परिषद कुठे? फ्रान्समधील पॅरिस येथे. ह्या 3 परिषदा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. व अध्यक्ष कोण आहेत तिसऱ्या परिषदेचे? तर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, त्यासोबतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त अध्यक्ष असणार आहेत. आता या परिषदेमध्ये काय काय होईल किंवा कोणते कोणते करार होतील याबद्दल प्लीज थोडंसं भविष्यवाणी करण्यापासून तुम्ही टाळा. ओके. एवढं कंबाईन परीक्षेसाठी गरजेचं, त्यामुळे आपण तिथेच थांबूयात. त्याच्यानंतर पुढे चला. पहा, हा लेख लिहिलेला आहे डॉक्टर सुशील बारी सरांनी. आता अगदीच पर्यावरण हा जो सेक्शन आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. त्यानिमित्ताने यांनी थोडंसं इथं आकडेवारी पण दिलेली आहे. शक्य झालं तर तुम्ही UPSCसाठी थोडंसं पाहून घेऊ शकता, किंवा व्हिजन IAS ट्रेंड ॲनालिसिस अशा पद्धतीने तुम्ही गुगलवरती सर्च करा व तिथून जे PDF मिळते ना त्याला डाउनलोड करा. तिथून पण तुम्हाला बहुतांशरित्या अगदी योग्य मटेरियल तुम्हाला मिळून जाईल. ओके. इदर ऑर अशा पद्धतीने तुम्हाला स्टडी करायची आहे. ओके. आता आपण इथे थांबणार आहोत. इंडियन एक्सप्रेसमधील एक बातमी गरजेची म्हटल्यानंतर पहा, परत हमास आणि ते इस्रायलमध्ये जो सीजफायरचा जो करार झालेला होता तो त्यांनी व्हायलेट केला का? USAमुळे. ठीक आहे. आता पाहूयात पुढे याची घडामोडी कशी होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, विल होल्ड बांगलादेश इलेक्शन्स बाय डिसेंबर, युनुस अश्युअर्स BNP. ओके. म्हणजे मोहम्मद युनुस यांनी म्हटलेलं आहे की डिसेंबर 2025पर्यंत आम्ही काय इलेक्शन होल्ड करणार आहोत. बांगलादेशमध्ये डिसेंबर 2025पर्यंत इलेक्शन लागण्याची शक्यता जास्त आहे. ओके. मग पाहूयात. आत्ताच आपल्याला या न्यूजमध्ये पण काही हे दिसत नाहीत पॉईंट्स, त्यामुळे ही न्यूज जरी स्किप केला तरी बेटर असेल. फक्त तुम्हाला माहिती असू द्यात की डिसेंबरमध्ये इलेक्शन असतील बांगलादेश येथे. डन. त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे. ओके. या संदर्भात सर्व बातम्या आहेत, स्किप केलात तरी सफिशियंट आहे. ओके. आता थांबतो इथं. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.